मित्रांनो फायनली आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 साठी बालकांचं वय काय असलं पाहिजे याच्या रिलेटेड मित्रांनो एक जी-आर आलेला आहे। तो जी-आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घ्या। जी-आर दिनांक 22/2/2024 यामध्ये तुम्ही पाहू शकताय उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी-ई 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे। तर ते वय काय असायला पाहिजे मित्रांनो तुम्ही या बॉक्समध्ये पाहू शकता। प्रवेशाचा वर्ग जे दिलेला आहे मित्रांनो यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी आहे, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली आहे। त्याच्या पुढे मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे आणि त्याच्या पुढेच मित्रांनो किमान वय आणि कमाल वय हे दिलेलं आहे मित्रांनो। तर प्ले ग्रुप नर्सरीसाठी तुम्ही पाहू शकताय वयोमर्यादा 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 आहे। त्यानंतर कमीत कमी वय 3 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे प्ले ग्रुप नर्सरीसाठी। आणि ज्युनियर केजी साठी तुम्ही पाहू शकताय वयोमर्यादा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 आहे। त्यासाठी किमान वय 4 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे। त्यानंतर सिनियर केजी साठी सुद्धा तुम्ही पाहू शकता 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 किमान वय 5 वर्ष आहे आणि कमाल वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे आहे मित्रांनो। त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी तुम्ही पाहू शकता 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 वयोमर्यादा आहे। त्यानंतर किमान वय हे तुम्ही पाहू शकता 6 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वय हे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो हा एक जी-आर होता आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 साठी बालकाचं वय हे किती असायला पाहिजे याच्या रिलेटेड यामध्ये माहिती होती मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।